श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालपासून बघा, म्हणजेच आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. काल दीप अमावस्या होती आणि आज श्रावण महिन्यातील गुरुवार आहे पहिला, आणि उद्या असणार आहे 14 ऑगस्ट आणि वार आहे शुक्रवार. म्हणजेच उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार असणार आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो आणि या महिन्यामध्ये त्यांची सेवा उपासना केली जात असते. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा उपासना करण्याला विशेष असं महत्त्व आहे. पवित्र असा चातुर्मास चालू आहे आणि या जो श्रावण महिना आहे तर तो चातुर्मासामधील पहिलाच महिना आहे. तर चातुर्मास जो आहे तर तो संपूर्ण 4 महिन्यांचा असतो आणि त्यातील श्रावण महिना आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आहे. श्रावण महिन्यातील शुक्रवारी बघा, माता लक्ष्मी आणि जराजीविती देवीची पूजा केली जाते. ही पूजा प्रामुख्यानं संततीचं आरोग्य, म्हणजे आपल्या मुलांचं आरोग्य, दीर्घायुष्य व कुटुंबाच्या समृद्धीसाठी केली जाते. या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी जराजीविताचा कागद हा देवघरामध्ये किंवा भिंतीवर चिटकवला जातो आणि महिनाभर दर शुक्रवारी त्यांची पूजा केली जाते. आई आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत देखील करत असते. जीविती ही लहान मुलांचे आजार आणि संकटापासून रक्षण करणारी जीवनदायी देवी मानली जाते. तसेच अनेक भागात श्रावणातील बघा प्रत्येक शुक्रवार जो असतो तर हा संपत्ती आणि ऐश्वर्याची देवता म्हणजेच वरदलक्ष्मी देवीच्या व्रतासाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्यातील शुक्रवारी वरदलक्ष्मी म्हणजेच वैभवलक्ष्मीचं व्रत हे केलं जातं आणि श्रावण महिन्यात शुक्रवारी काही उपाय केल्यानं देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. शुक्र ग्रहाची कृपा देखील आपल्यावरती होत असते. तसेच 16 सोमवारचं व्रत देखील या श्रावण महिन्यापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. तर शुक्र ग्रहाचा संबंध जो आहे तर तो थेट धनाशी जोडला जातो. शुक्र ग्रह हा धनासंबंधित मानला जातो. तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांची कमतरताही भासत नाही किंवा पैशांच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत नाहीत. आपल्या जीवनात सुख समृद्धी ही नांदत असते. वैवाहिक जीवनात आनंद सुख मिळत असते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपण काही उपाय केले तर आपल्याला कुंडलीमध्ये असणारा आपल्या बघा शुक्र ग्रह जो असतो तर तो मजबूत होतो. आपल्या पैशांच्या आर्थिक अडचणी यासुद्धा दूर होत जातात आणि म्हणूनच उद्या शुक्रवारी तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे, म्हणजे तुळशीला ही एक वस्तू व्हायची आहे, अर्पण करायची आहे. ही वस्तू ठेवल्यानं घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन जातील. कोणताही तुमचा शत्रू असेल तर तो घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपण तुळशीजवळ ठेवायची आहे किंवा तुळशीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, याची सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत. तर स्किप न करता पहा, म्हणजे याविषयीची तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तर ती मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. तर उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून या पाण्यानं तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. त्यासोबतच बघा आपल्या देवघरामध्ये तर शिवलिंग हे असतंच. तर पवित्र असा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ दोन्हीपैकी जे मिळेल तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर उद्याच्याला बघा आपल्याला तुळशी संबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे
अक्षदा, फुलं, अगरबत्ती, त्यासोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला घ्यायचा आहे. एका छोट्या वाटीमध्ये चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची जी पिवळी डाळ असते तर ती डाळ घ्यायची आहे. त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि 5 हिरवी वेलची घ्यायची आहेत. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुळशीला हे तांब्यामधील पाणी अर्पण करायचं आहे, म्हणजे तुळशीला पाणी घालायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, त्यासोबतच फुलं व्हायची आहेत आणि हा दिवा ठेवताना त्या दिव्याखाली बघा फुलांचा आसन द्या किंवा मग अगदीच तुम्ही मुठभर तांदूळ ठेवले तरीही चालतील, कारण की दिवा हा नेहमी आसनावरतीच ठेवला जातो. त्यानंतरनं हा गुळाचा खडा आणि चणा डाळ जी वाटीमध्ये घेतलेली आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे. तर अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या 5 हिरवी वेलची घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत. तिथंच आपल्याला तुळशी जवळ बसायचं आहे. या हिरव्या वेलच्या आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत. आता एक वेळेस आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतरनं महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळेस पठण करायचं आहे. ज्याचं पण पठण करणं तुम्हाला शक्य होईल त्याचं पठण करायचं आहे. तिन्हीचं जरी केलं तरी अतिशय उत्तम राहील. हे सर्व पठण करून झाल्यानंतरनं ही 5 ज्या हिरव्या वेलच्या आहेत तर त्या आपल्याला बघा काय करायच्या आहेत, तुळशीजवळ अर्पण करायच्या आहेत. आता संपूर्ण दिवसभर ही हिरवी वेलची जी आहे तर ती तिथेच ठेवायची आहे तुळशीमध्येच. त्यानंतरनं संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजे दिवे लावण्याची वेळी काय करायचं आहे, परत तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा शक्य असेल तर प्रज्वलित करा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा. त्यानंतरनं या 5 हिरव्या वेलच्या आपल्याला उचलून आणायच्या आहेत. देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला दिवा हा लावून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, या ज्या हिरव्या वेलच्या आहेत तर त्या उचलून घ्यायच्या आहेत वाटीमध्ये किंवा धूप जे जाळण्याचं भांडं असतं किंवा आपण कापूर जाळण्याचं भांडं म्हणतो तर ते भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ही जी हिरवी वेलची आहे तर ती त्यावरती टाकून ही ज्या 2 वस्तू आहेत तर त्या आपल्याला तुळशीसमोर जाळायच्या आहेत. जाळून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती मनोमन आपल्याला व्यक्त करायची आहे. मुलांच्या प्रगती संबंधित असेल, घराच्या प्रगतीसाठी असेल, पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा पतीच्या काही नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी असेल तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. सकाळीसुद्धा हिरवी वेलची अर्पण केल्यानंतरनं तुम्ही आपली इच्छा मनोमन व्यक्त करू शकता. तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. तर हा जो उपाय आहे तर तो दिवसभर तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे. फक्त ही जी हिरवी वेलची आहे तर ते आपल्याला संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर जाळायची आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण छोटे मोठे उपाय काही खास तिथींना केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात. आपल्या घरातील सर्व अडचणी, दोष, बाधा संपून मुलांच्या घराच्या प्रगतीचे मार्ग जे बंद झालेले आहेत तर ते उघडतील. आपल्या मुलांची, घराची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. त्यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जरा जीविता देवीचा जो कागद असतो तर ते चिकटवून त्याची देखील पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी त्यांच्याकडे देखील प्रार्थना करायची आहे. दिवसभर आईनं आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. तर अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या घराची प्रगती ही नक्कीच होईल. तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष, बाधा संपून जातील.